लागले आता बरं का अंगावर येते. मतदारसंघात 1-2 कारखाने 1-1.5 वर्षामध्ये चालू करणार. आमच्या महिलांना काम लावायचे आहे, आमच्या तरुणाईला काम लावायचे आहे. आणि बँकेमधून एखादी पोरग करत असेल त्याला योग्य वेळी जर मदत केली तर तो देखील उद्योजक होऊ शकतो. ते बँक आमच्या ताब्यात आहे, तुम्ही दिले. आमच्याकडे पैसे कोण ठेवले? या महिलाचे कमळातले त्या टुरकुल्यातले विश्वासानं आमच्या जवळ कोण आहे तिथं? बापू माझा शिगडेचा मुलगा तिथं काम. आपलेच पोरं मॅनेजर संग्राम सामेचं पोरं तिथं. नागोडे साहेबांचे देखील काही लोक आमच्या जिल्हा बँकेमध्ये. तुमच्याकडे काय सांगा तरी खांडेकरचं वाक्य येत मला. म्हणून मित्रांनो, कुणाच्याही भूतापाला बळी पडू नका. आपलं भलं कोण करू शकणार नाही. आणि स्वर्ण हा काळ मी वरी सरकारमध्ये काय तालुक्याला लागणारा हे काय मागणी केली तेव्हा असं उचलून शेंगाचा वाटा दिल्यासारखे देऊ शकता. ही ताकद आपल्या तुमच्यामुळे दिली आहे. पंचायत समितीला आपल्या मतदानामध्ये जे जे काही करता येईल ते करू. इमारती शाळेच्या जिल्हा परिषदचं चांगलं माझ्याकडे खाता सरकार भवन 25 कोटी रुपये मंजूर केले. आणि काल तुमचा आमदार कुठं मंत्री बीडच्या झेंडाबद्दल करत होता, बघितलं का नाही? तुमचा काय रुबाब होता बघितलं काय? तुम्ही दिले काय झालं सांगा जरा. आता द्या माझ्या ताब्यात. पक्ष तर बिचाराने किती बदलले ती सदेशात माहिती. आणि आता 5 तारखेला पुन्हा दुसरा पक्ष आहे. तू तरी 5 तारखेपासूनच आहे. मतदान झाले की संध्याकाळी दुसरीकडेच आहे. काहीतरी तुमच्याच आयुष्याचं तुमचं काही खरं नाही. आणि काय तुम्ही समाजाला सांगू शकता? म्हणून माता भगिनी कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका. कामं केलेली आहे, करणारा आम्ही आहोत. आमचा अनुभव त्यांचाही अनुभव. म्हणून कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका. घड्याळच्या समोर तिकडे आमचे गुट्टे अंधुरीला इथं आमच्या भगिनी जिल्हा परिषदला गोंडरे साहेब आहेत. त्या घडीच्या समोरचे बटन दाबून पुन्हा एकदा आशीर्वाद द्या. माझी इज्जत राज्यामध्ये ठेवा. बाबासाहेब पाटलाच्या मतदारसंघापैकी जिल्हा परिषद सगळे आल्या म्हटले की मला माझ्या गावासाठी पैसे पाहिजे म्हणले की मंत्री विचार घेऊन जा. अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपल्या महाराष्ट्राचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब, हेगडे साहेब, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवार असलेले जिल्हा परिषदसाठी श्री गोंडरे साहेब, पंचायत समितीसाठी अंधुरी गावात असलेले श्री गुट्टे साहेब, नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्या भाग्यश्री ताई आणि सुप्रियाताई आणि उपस्थित असलेले नागरिकचे सर्व ग्रामस्थ मंडळ. मला वाटतं माझी ओळख करून देण्याची गरज नाही आहे मला या गावामध्ये. आसराई गावाची मी सून आहे, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी मी मागू शकते. येत्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट याच्यासाठी निवडणुका होत असलेल्या आहेत. राष्ट्रवादी पार्टी, भाजप आणि रिपाई या तिन्ही पक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून पंचायत समिती गणासाठी मला उमेदवारी मिळालेली आहे. त्याबद्दल मी सदैव
साहेबांचे रुग्ण आहे आणि जिल्हा परिषद गटासाठी श्री मुंडे साहेबांना उमेदवारी मिळालेली आहे. उमेदवारी मिळालेले दोन्ही उमेदवार जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत. मुंडे साहेब हे सेवानिवृत्त अभियंता आहेत आणि मी स्वतः डॉक्टर आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव आणि माझं जे काही ज्ञान आहे तुम्ही जर संधी दिली सर्व ग्रामस्थ मंडळींनी तर त्या माझ्या अनुभवाचा फायदा आपण आपल्या गावासाठी करून घेऊ. आज बचत गटाच्या या गावातल्या महिलांसोबत जरा माझा संवाद झाला. मी साहेबांना सांगू इच्छिते आमच्या गावामध्ये 11 बचत गट आहेत. प्रत्येक गटामध्ये 10 महिला आहेत. आमच्या तिडोळे ताईंचा एक बचत गट आहे. त्यांनी मला इतके कामं सांगितले जितका निधी त्यांना मिळालेला आहे आणि इतकं छान त्यांनी काम केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते काम वाढवायचं आहे. तुम्ही जर संधी दिली तर निश्चितच मी माझ्याकडून मदत करेन. या बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांचं सबलीकरण म्हणा किंवा सक्षमीकरण करू आणि या सक्षमीकरणामुळे निश्चितच त्यांचा सामाजिक दर्जा म्हणा किंवा आर्थिक दर्जा जो आहे तो उंचावणार आहे. आणि बघा घरामधल्या एका महिलेने प्रगती केली तर संपूर्ण घर पुढे येते. तुम्ही जर संधी दिली या हसण्याच्या सुनेला माननीय बाबासाहेब पाटील साहेब सहकारी मंत्री आदरणीय त्याच्यामुळे हस्तकला भाषेवर जिल्हा परिषद समिती निवडणुकीसाठी सामोरे जात असताना साहेबांनी आमच्यावर जो काही विश्वास दाखवला. मी एक अभियंता आहे. अभियंता प्रशासकीय सेवा जनतेच्या विकासासाठी आणि प्रजासत्ताकाच्या विकासासाठी आता उपयोग होणार आहे. दुसरे उमेदवार डॉक्टर आहेत आणि उच्च शिक्षित उमेदवार निवडण्याचा साहेबांनी प्रयत्न केलेला आहे. मी जर निवडून आलो तर आपल्या मतदारसंघाची जे काही प्रश्न असतील आपल्या समाजातील जे काही मला प्रश्न सोडवले जातील ते सोडवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि आपली सेवा कायम करण्याचा मी निश्चित हे करेन. आणि मी द्वारा एक शब्द देतो की तुम्ही केलेल्या माझ्या उत्तमाची परत ही कधीही विसरणार नाही आणि आपण मतदार निर्धार द्या ही अपेक्षा करतो. पुढे द्यायचे असेल तर जनतेचा आशीर्वाद आम्हाला आवश्यक आहे. आता आपल्या भागात जे काही ग्रामीण भागातले रस्ते असो, शेतीपोच रस्ते असो, आरोग्यविषयक सुविधा असो किंवा शिक्षणाबाबतच्या पायाभूत सुविधा असो, हे करण्यासाठी आम्हाला आपल्या मतदार रूपी दानाची गरज आहे. आता आम्ही उमेदवार असताना काही उमेदवार आम्हाला पाडण्यासाठी लढत आहेत तर काही उमेदवाराकडे काहीच नाही विचारांची म्हणजे विकासाची दृष्टी नसलेले उमेदवार. मी कुणावर टीका करणार नाही परंतु काही जण असं म्हणतात की आता पाडायसाठी निवडणार. आपण ठरवायचं ना आम्हाला पाडायचंय का निवडून. आता आपल्या भागातला मला आत्ता जाणवलेला एक विषय की बडगिरे वस्तीला कोणत्याही रस्त्याची काहीतरी अडचण आहे. मला आत्ताच कोणतरी सांगितलं मी जर निवडून आलो तर बडगिरे वस्तीचा रस्ता जो मी मला 60 जणांच्या तो करण्याचा निवडून आल्यानंतर निश्चित प्रयत्न करेन. आणि आपल्या जी त्या असलेल्या समस्या जे काही असतील त्या जेव्हा निवडून आलो त्याशी संवाद साधेल आणि ज्या काही समस्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आपले मतदार आशीर्वाद द्यावा अशी आहे का ते माईक लावा. लाव.
आवाजही नाही चालेल. तुमचं दोन वेळा तुम्हाला घड्याळाच्या पट्ट्यावर लावायचा. एक जिल्हा परिषदसाठी आणि दुसरं पंचायत. आपण एकदा तुम्ही सगळ्या एका